त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि हे सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि हे सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे. त्याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्त्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जिथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. त्यात सगळं आलं ना. नाही, पण राऊतसाहेब त्यात फडणवीस असं म्हणतात की राज्य सरकार किंवा मंत्रिमंडळात कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. अगदी PS, PA यांच्या नेमणुका करेपर्यंतही या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन खोटं बोलतायत, त्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ते खोटं बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करतायत. त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणात घेतलेली नाही. पत्रावर सही ही फ्लोअर लीडरची लागते आणि सुप्रियाताई सुळे या परदेशात आहे. एवढं तुम्ही समजून घ्या. आम्ही 7 मनसेला घातलेली आहे, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आता त्यांनी ठरवायचं आहे. बरं, मनसे पूर्णपणे मौन बाळगून आहे. खरंच पडद्या मागे काही चालू आहे की हे मौन बाळगण्यामागचं काही कारण वेगळं दिसतंय? बघा, कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही. स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्यांनी नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल.